रास्तापीठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलमधील ज्येष्ठ शिक्षिका सौ ज्योतिविलास घोगरे यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी आज शिक्षण उपसंचालक पुणे विभाग कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केले। या आंदोलनाला सुभद्र सामाजिक सेवा संस्थेचा पाठिंबा होता। सौ घोगरे यांनी तब्बल 31 वर्षे प्रामाणिक सेवा बजावल्यानंतरही त्यांना सन 2022 पासूनची 25% पगारवाढ, नियोक्ता वाटा, ग्रॅज्युटी सेवा पुस्तिका तसेच मुख्याध्यापक पदाचा हक्क नाकारण्यात आल्याचा आरोप केला आहे। या आंदोलनात नितीन बलकी, इरफान सय्यद, हिरू शिंदे, विशाल अंदे, विकास भोपळे, घनश्याम फुलपगार, प्रवीण फुलपगार, रत्नाकर खोब्रागडे, शोएब शेख, शहबाज शेख, अनवर शेख, संतोष चव्हाण, रॉबर्ट फिलिप, गौतम सोनावणे, श्रीकांत बोडके तसेच महिला आघाडीतील कविता जगताप, फरीदा शेख, अरुणा पाटील, मोशिम शेख, राजेंद्र जगताप, सुलेचना शिंदे आणि कलावती तुपसौंदर यांनी सक्रिय सहभाग घेतला। सदर विषयाचे निवेदन आंदोलकांनी शिक्षण उपसंचालक मोरे यांना दिले असता मोरे यांनी सुनावणी घेऊन विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहे। संबंधित प्रकरणात प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। ज्योती घोगरेंना न्याय, ज्योती घोगरेंना न्याय, आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाई, आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियमवर कारवाई, आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाई। अरे कोण म्हणते होत नाही, कोण म्हणते होत नाही, कोण म्हणते होत नाही। ज्योती घोगरेंना न्याय, ज्योती घोगरेंना न्याय। अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। सौ ज्योती विलास घोगरे, वय 58। मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे। आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम शाळेत 14 जून 1995 रुजू झाली होती आणि 31 जानेवारी 2026 ला रिटायर्ड झाले आहे। माझा जे बेसिक मूळ पगार एप्रिल 2019 पासून फेरफार करण्यात आले आहे। तसंच जो एम्प्लॉयर शेअर PF आहे ते त्यांनी माझ्याच पगारामधून कपात केली आहे आणि 25% वाढ नोव्हेंबर 2022 पासून सगळ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली। फक्त मला एकटीला वगळणे हे जातीय अन्याय आहे, कारण की मी बुद्धिस्ट आहे, तर माझ्यावर हा अन्याय जातीय धोरणातूनच झालेला। माझी मागणी आहे की माझं जे काही थकबाकी आहे ते माझ्या शाळेने आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल जे 15 ऑगस्ट चौक पेट्रोल पंप लडकत पेट्रोल पंपच्या शेजारी आहे, तर ते शाळेने मला माझं जे काही थकबाकी आहे ते त्यांनी मला काहीच दिलेले नाही आहे आणि ते म्हणतात तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही। आणि मला शेवट रक्कम जी त्यांनी दिली आहे ती फक्त 1,45,000 एवढीच दिली। आमच्याकडे ज्योतिताई घोगरे यांनी त्यांची समस्या मांडली की त्यांनी जो 31 वर्ष प्रामाणिकपणे आबासाहेब अत्रे स्कूलला जो वेळ दिला, त्यांनी जे प्रामाणिक शिक्षण केलं, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं जे काम केलं, शिक्षिकेचं काम त्यांनी जे प्रामाणिकपणे 31 वर्ष केले, या 31 वर्षाचा कामाचा मोबदला जो त्यांना दिला गेला पाहिजे तो त्यांना दिला गेलेला नाहीये आणि अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना दिली गेलेली आहे। सन 2018 पासूनच त्यांच्या हक्काचं जे त्यांना रक्कम जी मिळाली पाहिजे ती त्यांना न देता, त्यांना मुख्याध्यापक पद न देता त्यांच्यावर बराच अन्याय केलेला आहे आणि या संदर्भात त्या 2018 पासून पाठपुरावा करून देखील त्यांना न्याय मिळालेला नाहीये। याकरता त्यांनी आम्हाला मदतीसाठी विचारणा केली आहे, त्यामुळे मग आम्ही आज त्या ठिकाणी त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करतोय। हे जे झाले ते चुकीचं आहे आणि आम्ही आवाज उठवणारच। महिला शिकल्या पाहिजे, मुली शिकल्या पाहिजे। ही माता सावित्रीने 1847 ला भिडेवाड्यात पहिली शाळा काढली महात्मा ज्योतिराव फुले यांनी की मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे। मग मुली शिकल्या तर मुलीवर असा अन्याय होते, हे पूर्ण चुकीचं आहे।
तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शिक्षण मंडळाने त्यांना त्या काय त्यांचं म्हणणं असेल ते त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. आम्ही आमची बाजू त्यांच्यापर्यंत आम्ही आज मांडणार. आम्ही जाणार त्या सरांकडे, त्यांना सांगणार समजून की हे त्या बाईला न्याय मिळाला पाहिजे. आता 31 वर्ष तिने सर्व्हिस केली आबासाहेब आत्रे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, तरी तिला जो मिळायला पाहिजे रिटायरमेंटचे पैसे ते देत नाही येते. आणि तिला ती प्रिन्सिपल साठी पण ती एलिजिबल होती, तर ते सुद्धा त्यांनी तिच्या कास्टमुळे त्यांनी तिला तिथे पण ते पोहोचू दिलं नाही. पण नेहमीच तिच्यावर अन्याय होत आला आणि आता पण तेच करतायत ते तिच्यासोबत कास्टमुळे. काय नेमकं